नमस्कार. सरळ सरळ भाग 45 मध्ये आपले स्वागत आहे. आपला आजचा विषय पत्रकार सत्य, पारदर्शक, जबाबदार. पत्रकार सत्य, पारदर्शक, जवाबदार. जब अदालतें चुप हो सिस्टम सो जाए. जब अदालतें चुप हो सिस्टम सो जाए, तब कलम ही है जो हर जुल्म को जगाए. तब कलम ही है जो हर जुल्म को जगाए. जो पूछे सवाल और सिर न झुकाए. जो पूछे सवाल और सिर न झुकाए, वही पत्रकार है जो देश को बचाए. वही पत्रकार है जो देश को बचाए. नमस्कार. आज 6 जानेवारी म्हणजेच महाराष्ट्र राज्यात साजरा केला जाणारा दिवस पत्रकार दिन. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 मध्ये दर्पण या नावाचं पहिलं मराठी वृत्तपत्र प्रकाशित केलं तो दिवस. आणि हा पत्रकार दिन महाराष्ट्र राज्यात साजरा करताना पत्रकारितेवर चर्चा होणे स्वाभाविकच. आजची पत्रकारिता कशी आणि तेव्हाची पत्रकारिता कशी याबाबत अनेक मुद्दे उपस्थित होत राहतात. वास्तविक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पणची सुरुवात केली ते समाज सुधारक होते. त्यांनी समाज प्रबोधन सोबतच विज्ञान निष्ठा आणि सत्याचा आग्रह हे वैशिष्ट्य ठेवून वृत्तपत्राची सुरुवात केली आणि इंग्रजांच्या पुढे निर्भीडपणे लेखन केलं. आज लोकशाहीच्या 4 स्तंभामध्ये मीडियाचा समावेश आहे. लोकशाहीचा प्रथम स्तंभ विधिपालिका, ज्या ठिकाणी कायदे तयार होतात. दुसरा स्तंभ कार्यपालिका, प्रशासन, ज्या ठिकाणी त्या कायद्यानुसार काम केले जाते. तिसरा स्तंभ न्यायपालिका, हे थोडं अंकुश ठेवण्याचं काम करते. आणि चौथा प्रसार माध्यमे, पत्रकारिता, म्हणजे ते पण या सर्व स्तंभावर अंकुश ठेवण्याचं काम करते. असे हे 4 स्तंभ पत्रकारितेचे लोकशाहीमध्ये मोजले गेले आहेत. आणि पत्रकारिता या स्तंभाचं काम जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणे, अन्याय, भ्रष्टाचार, शोषणाविरुद्ध लढा देणे, लोकजागृती आणि लोकशिक्षण करणे ही पत्रकारितेची सामाजिक भूमिका आहे. ही भूमिका वठवीत असताना सत्ता व प्रशासनावर नियंत्रण, तसेच सत्यता, पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे काम अपेक्षित आहे. यासाठीच निर्भय व निष्पक्ष पत्रकारितेची खऱ्या अर्थाने गरज आहे. पत्रकारितेचा माध्यम विश्व असंही म्हणतात आणि हे माध्यम विश्व बदलत असून प्रिंट मीडियापासून डिजिटल मीडियापर्यंतचा प्रवास आपण सर्वांनी पाहिला आहे. पत्रकारितेचा वेग हा वेब पोर्टल्स आणि यूट्यूब पत्रकारिता यामुळे वाढला आहे. परंतु सत्याची कसोटी अधिक कठीण झाली आहे. फेक न्यूजची भडीमार होत आहे. सनसनाटी निर्माण केल्या जात आहे. आणि आजच्या पत्रकारांसमोरील हेच खरे आव्हान आहे. फेक न्यूज आणि अफवांचे संकट, राजकीय व व्यावसायिक दबाव, सुरक्षिततेचा अभाव आणि कायदेशीर अडचणी आणि आर्थिक अस्थिर्य हे सर्वात महत्वाचे आव्हान पत्रकारितेसमोर आहे. पत्रकारितेतील या आव्हानामुळे सत्यता, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक जबाबदारी, पारदर्शकपणा आदी मूल्ये मागे राहिलीत. बातमी व मत, ज्याला आम्ही न्यूज अँड व्ह्यूज म्हणतो, यात स्पष्ट फरक होत नाही. तसेच सनसनाटी निर्माण करण्याला प्राधान्य दिलं जातं. अशा पद्धतीची पत्रकारिता आपण पाहत आहोत. वास्तविक पत्रकारितेत नैतिक मूल्य हे या व्यवसायाची खरी ओळख आहे. आणि पत्रकार कोणत्याही काळात कोणत्याही माध्यमात काम करत असला तरी नैतिक मूल्य, ज्यामध्ये अनुक्रमे सत्यनिष्ठता, निष्पक्षता, स्वातंत्र्य व निर्भयता, सामाजिक जबाबदारी, सनसनाटी व अफवा, द्वेष, हिंसा अशा मजकुराला वाव न देणे व बातमी व मत यामधील फरक स्पष्ट ठेवणे, अशा पद्धतीचे नैतिक मूल्य अपेक्षित आहेत. प्रत्यक्षात मूल्याधिष्ठित पत्रकारिता करताना अनेक पत्रकार हे सामाजिक तणावपूर्ण वातावरणात काम करतात आणि त्यांच्या आयुष्यावर परिणामी होतो. वास्तविक आजचा प्रामाणिक पत्रकार बातमीपेक्षा अधिक संकटाशी झुंज देतो आहे आणि सत्याची मशाल विझू देत नाही. ही लोकशाही मजबूत करण्यासाठी खूप जमेची बाजू आहे. प्रामाणिक पत्रकाराचे म्हणणे तरी काय, असे जेव्हा आपण विचारतो तर मला एक शेर आठवतो कि मैं आईना हूं, मेरी अपनी जिम्मेवारी है. मैं आईना हूं, मेरी अपनी जिम्मेवारी है.
जिस किसी को पसंद न हो वो सामने से हट जाए, जिस किसी को पसंद न हो वो सामने से हट जाए। नमस्कार।